श्री गुरुदेव दत्त. जेवल्यानंतर ताटात हात धुणं शुभ की अशुभ? अनेकांना आपण ज्या ताटात जेवतो त्याच ताटात हात धुण्याची सवय असते. हिंदू धर्मात अन्नाला देवाचा दर्जा आहे. जेवलेल्या ताटात हात धुणं हे शास्त्रात अशुभ मानलं जातं. यामुळे देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवी नाराज होते. शास्त्रात असं म्हटलं आहे की अन्नपूर्णा देवी कोपली तर तिथूनच तुमच्या गरिबीची सुरुवात होते आणि तुमचे वाईट दिवस सुरू होतात. घरातील संतुष्टी येऊ लागते आणि काही वेळातच तुम्ही रस्त्यावर उतरतात. जेवणाशी संबंधित काही वास्तुशास्त्राचे नियम तुम्हाला माहीत असले पाहिजे. या नियमाबद्दल जाणून घेऊया. जेवणानंतर ताटातच हात धुवू नका. ज्या ताटात आपण जेवतो त्याच ताटात हात कधीच धुवू नये. वास्तुशास्त्रानुसार असं केल्याने देवी अन्नपूर्णा कोपतात. असे केल्याने देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात वास करत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जेवल्यानंतर ताटातच हात धुतल्याने तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येते. तुमचा पैसा अनावश्यक गोष्टीवर खर्च होतो आणि पैशाची तंगी जाणवते. घरात हळूहळू पैशाची कमतरता भासू लागते. पलंगावर बसून जेवू नका. तुम्ही कुठे बसून जेवतात हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कधीही पलंगावर बसून जेवू नये. वास्तुशास्त्रात नियमानुसार आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी जेवायला बसू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. ताटात अन्न टाकू नका. तुम्हाला जितकं गरजेचं आहे तितकंच अन्न ताटात घ्या. ताटात घेतलेले अन्न वाया घालवू नका. कधी चुकून ताटात जेवण उरलं तर ते फेकून देऊ नका. उरलेलं अन्न प्राण्यांना खाऊ घालावं. जेवताना 3 चपात्या वाढू नका. कधीही जेवण वाढताना 2 किंवा 4 चपात्या द्याव्या. ताटात कधीही 3 चपात्या देऊ नका. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असं करणं योग्य नाही आणि हे शुभ मानलं जात. जेवण घेण्यापूर्वी ताट व्यवस्थित स्वच्छ करा. अन्न घेण्यापूर्वी नेहमी भांडं किंवा ताट व्यवस्थित स्वच्छ केले पाहिजे. जर त्यामध्ये पाण्याचा थेंब असला किंवा डाग असले तर ते